आता राहणार काय बरं आहे होय पूजा आमदा नाही वाटतं नाही दरवर्षी पडवेला आणतो आम्ही तुम्ही काही दिसला नाही चिलप्पा होत काय दररोज त्याच्याकडे हा दरोकडे फिरिंग खालची पाडी नाही का फिरवून दाखवलेली देऊ नको त्याला ठेवलेली कडबा बघायला बरोबर आहे. मग सचिनची बहीण थोरल्या भावाला केली असं आहे. पण त्या दिवशी झाडाखाली बसलेली ती यांच्या सख्या भावाला सचिनची आत्या दिली काय त्या हातला बोलली होती काका आणि काकी होती असं होते मला चहा प्यायला ये आत्या आणि मामा असं थोडक्यात जवळच नाता टीव्ही पाहून आमच्या जवळच जायचं सचिनचं ती बैल दिलाय म्हणून आहे तर ते आमच्या आजोबा नात्याकडनं जवळ येते माहिती आहे मला आला काय तुमचा वडील लागणार साखरपुड्याला आमच्या सोने साखरपुड्याला बोलला असेल तर बरोबर आहे इकडच जा आता सगळे पै पाहुणं जाईल लक्षात की मला साखरपुड्यात मला तुम्ही इकडे कसं मी म्हणतो तुम्ही पप्पांना ओळखतात पप्पांना ओळखता तुम्ही पप्पाला म्हणजे आमच्या लगेच झाल्यापासून जावय आमच्या शेजारची वासरा अंडी त्या मंगोळ करायचं सत्या दिसते तुम्हाला म्हटलं बाबीवर मेटकरी घर ते पलीकडलं नारळाचं झाड बर मग ते गाया बिंची आपल्या पहिला कोण इथून दाखवलेले ती वासरं होती मोठा बैल आणल्यावर तुम्ही एक आणलेला होता ह्या मापाचा होता कोण मेटकरी आणलं ती हे उमजीत मामा म्हणलं नाही का बिरू मेटकऱ्या पैसे कुठं ती पहिल्यावर पोर आहे ती कोण आहे ती बी पाहुणा आहे आपला पाहुण्या साडवायची नळीचा ते मल्लू मंगोळकर हा मल्लू पुस्तक हा ती बघा गावात